माझं नाव सुभाष बारको सिंग धनावत, राहणार महाराणा प्रतापनगर, तालुका फुलंब्री, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. तुमच्याकडे गायीची सुरुवात कधी झाली दूध? मला जवळपास 4 वर्ष झाले साहेब. तेव्हापासून मी समजा गाईच्या व्यवसायामध्ये घुसलो. पहिल्या वेळेस माझ्याकडे एकच गाय होती, म्हणजे गावरान गाय होती. तिची कालवड होती. ती कालवड सांभाळली. मग एक 12 महिने ती एकच होती माझ्याकडं. मग दमादमानं मला त्यानं एक वासरी दिली, तर मग त्याच्यानं 2 झाल्या त्या. आणि 2च्या नंतर मी आणखीन 2 गायी समजा एकच घेतल्या. असं तिथून मी थोडं वाढवत समजा आता 4 गायी आहे आणि 4 कालवडी माझ्याकडं. पहिले 2-3 वाढल्या होत्या, पण मग नंतर मी 1-2 समजा ते बिमार झाल्या होत्या, त्याच्यामुळे विकून टाकल्या होत्या. आता दुसरी एक घेतलेली. आता ही एक नवीनच गाय आहे समजा. आता पण एवढं आता खूप 4 वर्षापासून तुम्ही समजा करू राहिले, पण 4च गायी आहे. पण एवढं मग एवढ्या 4 गायीच्या दुधावर तुमचं हे होतं का? हा जोडधंदा म्हणून आहे. आता हे समजा माझ्याकडं शेती 1-1.5 एकर शेती आहे. पहिले मी मिस्त्री काम करत होतो, पण ते काम बंद करून समजा आता दमादमानं मला आणखीन इच्छा आहे की बा अजून 2-3 गायी घ्यायचं समजा, असं चालू आहे. पण मग अजून जरा नवीन अजून एवढं हे नाही आहे त्याच्यामुळं. आता सध्या तुमच्याकडे ज्या 4 गायी, दुधाच्या गायी किती आहे सध्या? आता दुधाच्या 3 गायी आहे. 3 गायी दूध देते समजा. एक गाय 8 महिन्याची गाभण आहे. आता 1 महिन्यानंतर जनेल समजा ती. आता सध्या तुमचं किती दूध निघतं? 20, 22, 25 लिटर निघतं समजा 3 गायीचं समजा. एका टायमाचं? हा, एका टायमाचं. अच्छा, 2 टायमाचं जवळपास 50 लिटर दूध तुमचं हे होतंय, जात आहे. अच्छा, तुमचा आता सध्या जो काही शेड आहे, शेड एकदम साधा कच्चाच तुम्ही ठेवलेला आहे, त्याचं काही कारण? आता हे कसं आहे, पत्र होते पहिल्या. पत्रामध्ये गाई जरा जास्त गरमाट होत होती गाईला, त्याच्यामुळं मग हे साधंच बनवलेलं आहे. थंड राहते गाईला समजा, उष्णता होत नाही जास्त, त्याच्यामुळं मग हे साधं केलेलं आहे आता शेड. पत्राचं शेड बी बनवलं होतं, पण मग पत्राच्या शेडमध्ये गाई जरा हे करत होते, जरा उन्हाळ्यामध्ये त्रास होतो गाईला. मग त्याच्यामुळे हे साधं सप्पर बनवलेलं आहे. आणि आता वरून त्याच्यावर फट्टा परसातीसाठी वरून आणून टाकला. एक मला एक विचारायचं आहे की तुमचं आता जे काही त्याच्यामध्ये तुम्हाला काही असं गाईचं आजारी पडणं किंवा नाही, आजार गिजार काही नाही. आता समजा हे गव्हाण आहे, तर गव्हाणीवर चारा खाते, ते आरामानं बसत्या. आता अजून बंदिस्तच आहे आपल्या गाई समजा. मग ओपन करायचे आहे, पण मग अजून काही केलं नाही समजा. तुमचं चाऱ्याचं नियोजन कसं आहे तुमचं? चारा आता आम्ही 2 टाईम 3 टाईम चारा टाकतो सर. सकाळी 2दा आणि संध्याकाळी समजा दूध काढल्यानंतर 1दा टाकतो. मला काय वाटतं की तरुण पिढीने दुग्ध व्यवसायाकडे बघायला पाहिजे का? बघितलं पाहिजे ना. आता त्यांनी जर समजा इकडं तिकडं न फिरता जर 2-3 गायी जर एकदा जर केल्या, तर समजा त्यांचं कसा बी तरी 1000-2000 रुपये रोज चालू होतो त्यांचा. तर चांगला आहे समजा. इकडं तिकडं रोजा मजुरी न करता समजा एक घरचाच व्यवसाय हा. जर हे 2 टाईम जर चारा पाणी करून समजा त्यांना दिवसभर आराम बी भेटतो, आणि जर त्यांनी धंदा केला तर त्यांचा फायदा होऊ शकतो समजा. असं आहे, त्यांनी केलं पाहिजे समजा. तरुण पिढीने जर समजा आता नोकरी तर कोणाला नाहीच आहे समजा, नोकरी नाहीच्या बरोबरच आहे. मग जर असं काही केलं तर मग स्वतःच्या पायावर उभं राहू शकते समजा तरुण पिढी बी.